हो आलो आलो. अरे ये 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 रेवा ये ये बैस. अरे हो, हे तुझ्यासाठी पाणी, कारण तू ऑफिस मधनं डायरेक्ट आली असशील ना. सावकाश सावकाश. बरं तुझ्यासाठी चहा ठेवू? नाही नको, मग घरी जायला उशीर होईल ना. हो बरं रेवा, मला एक सांग, मी तुला खास फोन करून इथे बोलून घेतलंय, तू कुणाकुणाला सांगितलंस? नाही तसं कुणालाच नाही सांगितलं, फक्त आईला म्हटलं की ऑफिस मधून मी एका ठिकाणी जाऊन येईन. एका ठिकाणी? शाबास. काय ग, घरी कोण कोण असतं तुझ्या? आई, बाबा आणि एक धाकटी बहीण. हो, नाही बाबांची ओळख झाली. काय ते काय करतात? त्यांनी मागच्या वर्षीच VRS घेतली. बर, म्हणजे पैसे बऱ्यापैकी साठवले असतील. नाही हो, त्यांची बायपास करावी लागली होती. ओहो. 2-2.5 लाख त्याच्यातच गेले, म्हणून तो VRS घेतली ना त्यांनी. मग आता जे शिल्लक आहेत ते त्यांना हात लावायचं नाही असं म्हणतात. का? नाही म्हणजे ते पैसे मुलींच्या लग्नाकरता वापरायचे असं त्यांना. अच्छा अच्छा. म्हणजे एवढ्यातच तुझं लग्न करायचा विचार आहे त्यांचा? नाही, मला एवढ्यात लग्न नाही करायचं. का ग? मी माझा पगार साठवणार आहे, म्हणजे जे शिल्लक आहेत ते त्यांना पुढे वापरता येतील ना. बर बर बर. पण असा काय पगार आहे तुझा? सगळे कापून 2122 रुपये 50 पैसे. बाप रे. म्हणजे तुझ्या लग्नासाठी तुला पैसे साठवायचे असतील तर तुला किमान 5-7 वर्ष थांबावं लागेल. नाही, एवढा काय चेहरा पाडायची गरज नाहीये. मी तुझ्यासाठी चांगली नोकरी बघणार आहे. खरंच? खरंच म्हणजे काय? अगं एखाद्या माणसाला मदत करायची मी ठरवली ना की असंच करतो. पण हे बघ, मी जिथे तुझं नाव सुचवीन तिथे काम चांगलं करायचं. हो. हा, म्हणजे त्या माणसांची नंतर मला कंप्लेंट नको यायला. काय प्रधान साहेब, काय मुलगी पाठवली तुम्ही, काहीही काम करता येत नाही तिला. नाही नाही, मी नक्की चांगलं काम करेन. नक्की? हो नक्की. बरं रेवा, मला एक सांग, या नव्या नोकरीतनं काय पगाराची अपेक्षा आहे तुला? तुम्ही सांगाल तो. ठीक आहे, 500-700 सांगून टाकतो. नाही म्हणजे आता मिळतो त्याच्यापेक्षा थोडा जास्त मिळाला असं तरी. तेच म्हणतोय मी, म्हणजे आता तुला जेवढा पगार मिळतो ना त्याच्यापेक्षा 500-700 जास्त सांगेन असं म्हटलं मी. बरं मी येऊ आता? हो हो ये, मी तुला नंतर कळवीन. बरं. अगं सुखी भाऊ. मी तुम्हाला काय म्हणू? काय म्हणशील? भूषण म्हणतो तेच म्हण. आबा म्हण आबा. बरं भूषणजींना सांगा. काय? कोणाला? भूषणजींना. मी येऊन गेले म्हणून सांगा. ओ भूषणजींना सांगतो सांगतो. हा नक्की सांगतो. तू निघ आता, घरी जायला उशीर नको करूस. हो. आणि हे बघ रेवा, घरी पोचलीस की मला फोन कर, पोचलीस म्हणून. हो नक्की येते. हो. काय किरण आणि पल्लू नुसते बघत बसू नका फोटोत ना, काहीतरी सूत्र हलवा तिकडनं. काय कशी आहे ही मुलगी तुमची सून म्हणून? नमस्कार. अरे इकडे कुठं? मित्राकडे चाललो होतो, तुम्हाला बघितलं म्हणून थांबलो. छान छान. कुठे आहेत शिरोळे? कुठे आहेत? अहो हे काय इकडेच गेलेत ऑफिस मध्ये. हो येतील आता. हे काय आलेच. अरे तन्वीर, तू इकडे कुठे? अहो मित्राकडे चाललो होतो, यांना बघितलं म्हणून थांबलो, म्हटलं तुम्ही याचालच. अरे बरं झालं भेटलास, मलाही भूक लागली आहे, कुठल्या तरी हॉटेलमध्ये जायचं होतं. शिरोळे, चला शिरोळे कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊया. शिरोळेंना भूक लागली आणि आज शिरोळेंना चांगली कंपनी पण आहे तन्वीरची. काय तन्वीर? आपण घरी जाऊन खाल्लं तर नाही का सांग? घरी जाऊन? अरे काय तुला मी सांगितलं ना, माझ्या घरी कोणीच नाही, मी एकटाच आहे. कोणीतरी आणून देईलच ना, तुम्ही आणून द्या ना. अरे नाही, मला ना एका सिटिंगला जायचं नंतर. प्लीज माझ्यासाठी. अरे माझं घर सुद्धा इकडनं 10 मिनिटांवरच आहे ना. हो अगदी बरोबर.
मला हेही कळलंय की तुमचं नाव वीरेंद्र शिरोडकर आहे. चला स्टार डिरेक्टर. वीरेंद्र शिरोडकर. मला तुमचं घर बघायचं. तन्वीर, खरंच खरंच मला तुमचं घर बघायचं. हां, आणि तुमची जी सेटिंग आहे त्यांना फोन करून कळवा की तुम्हाला यायला उशीर होईल, किंबहुना तुम्ही येणारच नाही. प्लीज. चला निघायचं ना. काय आलं साहेब? काय साहेब आहे, मला वाटलं निवडणुकीच्या अगोदर पडलात की काय. काय आहे साहेब, अहो तुम्ही शिकलेली माणसं, किती कागद वाया घालवताय. सुंदर मुंबई, स्वच्छ मुंबई. बस. हे बघ, लीडर होणं सोपं असतं, भाषण करणं नाही. आणि त्यातून ते लिहिणं त्याहूनही कठीण असतं. अहो साहेब, लोक कार्यक्रमाचं आमंत्रण देत आहेत, मग तुम्ही हो कशाला म्हणता. अरे नाईलाज आहे, पब्लिक समोर राहायला लागतं. नाही तर तो राम शरण आपला पत्ता कधी कट करेल कळणार पण नाही. तो वाट बघतोच आहे आपण काहीतरी मिस्टेक करावी म्हणून. अहो त्या साहेब, त्या रामशरणचं सोडा. का तुझ्या स्वप्नात आला होता का भेटून आलास त्याला जाऊन? नाही नाही, आपण ते मागे एक छत्री प्रदर्शन भरवलं होतं. छत्री नाही रे, शक्ती प्रदर्शन. तेच ते भरवलं होतं ना, त्यापासून तो एकदम गोचकून आहे. जरा पण डांगडिंग केली ना वाडा तर सगळं फोडून ठेवेन त्याला. त्याला मारता येणार नाही आपल्याला. साला अपोजिशनला आहे, गावभर बोंब बोंब करेल आणि भाषण चांगलं करतो रे. लोकांना त्याच खरं वाटेल सगळं. साहेब 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 मी एक सांगू. सांगा, तुम्हीच राहिलाय, सांगा. नाही, ते कॉलेजच्या प्रोग्रामला ते भाषण केलं होतं बघा तुम्ही. सॉलिड झालं होतं रे भाषण. तेच म्हणजे ते भाषण, ती मुलगी आठवते काय, तिला ऑफिसमध्ये कोणतरी नडत होता नाही काय, आठवतं काय, तिने भाषण लिहिलं होतं. पोरं पोरी फिदा होते माझ्यावर. रेवा पडळकर. आता रेवाला फोन कर ना साहेब. रेवा रेवा ताईला फोन. घन घन माला नभी दाटल्या कोसळती. ए घाणेरड्या, ए हा थुंकी लावून पानं कसली उलटतोय? सॉरी, त्याला आपल्या घराला काही सिस्टीमच राहिलेली नाही. म्हणजे इथे पी मध्ये नंबर नाही, इथे आर मध्ये नाही. ऑफिसची म्हणून मी एक डायरी ठेवली होती, त्यातही नंबर नाही. कोणाचा नंबर हवाय तुला? आणि हा कचरा कशाला करून ठेवला तिकडे? कचरा व्हायला नको ना, हो. म्हणून एक नंबर शोधतोय मी. कोणाचा? रेवा पडळकरचा. कोणाचा? रेवाताई पडळकर रे. रेवा ताई? हा, अरे तुझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी लहान असेल ती, तिला तू ताई म्हणतोय? डार्लिंग म्हणू म्हण ना. आय डेअरिंग. हे बघा बा, पॉलिटिक्स मध्ये सगळ्यात ताई माई अक्का असंच असतं. हो काय? त्या मतांचा शिक्का मारत नाहीत ना तोपर्यंत, नंतर काय? हा? आणि तुला तुझ्या रेवा ताईंची आठवण आजच कशाला झाली रे? ती राखी पौर्णिमा किंवा भाऊबीज खूप लांब आहे अजून. आज कशाला झाली आठवण? पुढच्या आठवड्यामध्ये एक कार्यक्रम, हं. तिथे जाऊन मला भाषण करायचं आणि ते भाषण मी तिच्याकडनं लिहून घेणार. अच्छा अच्छा. म्हणून तुला तिची आठवण हा. झाली. पण तिचा नंबर तुला या डायरीमध्ये मिळणार नाही, कारण तो त्या डायरीत नाहीये. तुला लिहून ठेवायला सांगितला होता, तू लिहून ठेवला होतास का? नाही ना? आबा, हं. तुझ्याकडे नंबर आहे ना? हा, माझ्याकडे आहे. दे ना नंबर. मन लावून अभ्यास केला असतास ना तर ही वेळ आली नसती. हे बघ आबा, चांगला ग्रॅज्युएट आहे बरं का मी. हो काय? ते त्या सुनंदाने तुला हाताला धरून परीक्षेला बसवलं म्हणून, मी तुला 10 वेळा कानफाट फोडीन अशी धमकी दिली म्हणून. वा, मी ग्रॅज्युएट आहे. कुठल्या क्लासमध्ये पास झालायस रे तू? हे जाऊ दे ना आबा. आता अंगावर पडलं की जाऊ दे. पण एखाद्या ऑटोमोबाईल इंजिनियर पेक्षा हुशार आहे की नाही आपण कारच्या बाबतीत? तेच तर म्हणतोय मी. ते करण्यापेक्षा या भिकार पॉलिटिक्सच्या नादाला कशाला लागलायस तू? हे बघा बा, तो विषय जाऊ दे. ह्याच्यावर भरपूर वेळा आपला वाद झालेला आहे. ही चर्चा आत्ता नको. मला नंबर दे ना. कोणाचा? त्या रेवाताईंचा. उलट्या हाताची खेची नाता येईल. का?
परत रेवा ताई. बर बाबा, त्या रेवाचा नंबर दे. हा, माझा मोबाईल कुठे गेला? अच्छा, मोबाईल मध्ये आहे तर नंबर. हो. वा. का काय ऑब्जेक्शन आहे? नाही नाही, हा, सांग नंबर सांग. घे. पण एक कंडिशन आहे. काय पिडतोय ना, सांग काय ते. फोनवर तिला रेवा ताई म्हणायचं नाही. का? नाही देत नंबर. जा तू काय कर, स्वतःच भाषण लिही, त्याचा कचरा कर आणि त्या ढिगात जाऊन लप. हे नाही म्हणणार, नंबर दे. घे. हा, सांग. बघा मी कन्फर्म करीन. जर का तू खोटं बोलल्यास असं मला कळलं ना तर मग. अरे नाही रे म्हणणार, सांग आता. झालं समाधान? नीट बोलायचं. होय महाराजा. हा, मग आता कसं? घे नंबर, घे. सांग. रेवा पडळकर. हा, रेवा REVA. हा, घे. सांग ना. घरचा देऊ की ऑफिसचा? घरचा देऊ. भंकस करू नको रे, दोन्ही दे. बर, घे घरचा, घे आधी. 2839. 2839. हे काय आहे? मला खोकला झालाय, मी जरा पाणी पिऊन येतो. आबा भंकस करू नको. आबा नसती चेष्टा करू नको. नंबर दे पुढचा. आबा असं काय करतो? काय असं वागलं तुम्ही माझ्याशी? तन्वीर, ज्या क्षणी मी सांगितलं की माझं नाव तन्वीर आकांक्षा जोशी आहे, त्या क्षणी तुम्ही मला ओळखलं असेलच. तुम्ही तुमचं नाव शैलेंद्र शिरोळे असं का सांगितलं? का फसवलं तुम्ही मला? अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर खरं सांगायची हिंमत नाही झाली. कधीतरी मला हे कळेल याची भीती नाही वाटली. हो, वाटली ना. पण तो क्षण लांबवण्याचा प्रयत्न करत होतो. माझी इच्छा होती की तोपर्यंत मी तुला जिंकून घ्यावं, विश्वासानं, प्रेमानं. कसं जिंकणार होता तुम्ही मला? खाऊ पिऊ घालू का टी शर्ट्स देऊ का नुसते असे वरवरचे लाड करू? सांगा. अरे मग मी काय करायला हवं होतं रे? मी काय सांगू तुम्ही? जेव्हा तुम्ही घरी आलात तेव्हा सुधाईने तुम्हाला ओळखलं असेलच. परत आलात तेव्हा आईने सुद्धा ओळखलं असेल. तुम्ही सगळ्यांनी मला फसवलं. कोणी मला खरं नाही सांगितलं. तन्वीर, एवढ्या वर्षांनी आपला मुलगा समोर आला तरी तुम्ही त्याच्याशी डाव खेळत राहिला का? तन्वीर, आम्ही तेव्हा ठरवलं होतं की आम्ही एकमेकांना भेटणार नाही. मला आठवतंय, आकांक्षा मला म्हणाली होती तेव्हा, तुझी सावली माझ्या मुलावर पडता कामा नये, मी एकटी वाढवेन त्याला. म्हणून ठरवून आम्ही भेटलो नव्हतो एकमेकांना. अरे, आमच्या
आमच्या व्यवसायामुळे आम्ही एकमेकांना भेटणं अत्यंत नॅचरल होतं, पण तरीही आज तागायत आम्ही ते टाळत आलो होतो. गेल्या 18 वर्षात आपल्या मुलाचं काय झालंय हे सुद्धा बघावंसं नाही वाटलं तुम्हाला? तो जिवंत आहे की नाही रे राजा, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समजून घे आम्हाला. काय समजून घेऊ? मीच समजून घेऊ. ज्या परिस्थितीत ना आम्ही जात होतो ते समजून घे. ते आत्ता समजतंय बाबा. 18 वर्षांचा झाल्यानंतर समजतं. दर्शनच्या आईबरोबर लग्न झालेलं असतानाही झालेल्या माझ्या जन्माचा अर्थ मला आता कळतोय. मला आता कळतंय की माझे बाबा कोण. या प्रश्नाचं उत्तर माझी आई का टाळायची? मी पण किती कमनशिबी आहे. कमनशिबी आहे दाखवण्यासाठीच देवानं तुमची आणि माझी भेट घडवून आणली. मला आता सगळं कळून चुकलं. आमची इच्छा असूनही आम्हाला काही करता येणं शक्य नव्हतं रे. खूप काही करू शकत होता तो तुम्ही. ह्याच वेळी स्वतःला आवरलं असतं तर तन्वीर आकांक्षा जोशीचा जन्मच झाला नसता. सांगा ना माझा काय गुन्हा? गुन्हा किंवा अपराध जर कोणाचा असेल तर तो फक्त आमचा आहे. हे तुम्ही स्वतःचा इगो जपत बसला. आईला मला एकटीने वाढवायचं होतं म्हणून आणि स्वतःची सावली पडून देणार नाही हे प्रॉमिस दिलं होतं म्हणून तुम्ही दोघांनीही माझा विचार केला नाही. मुलाला आई आणि वडील दोघांच्याही प्रेमाची गरज असते. दोघांच्याही प्रेमाची गरज असते. लहानपणी भिंतीवर एक रिकामी फोटो फ्रेम लावली होती. माझे बाबा कोण आहेत ते कळल्यानंतर त्यांचा फोटो त्या फ्रेम मध्ये लावण्यासाठी पण आता तुमचा फोटो त्या फ्रेम मध्ये